मोदींच्या कॅबिनेटमध्ये ठाकरे गटातील बंडखोरांची एंट्री होणार? होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगर नंतर आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात एक नवीनच चर्चा रंगली आहे. शिंदे सेनेला त्यांच्या राजकीय कामगिरीचं मोठं बक्षीस मिळणार का? या चर्चेने राजधानी दिल्लीत मोठी खळबळ उडवली आहे. याला आणखी हवा मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींची घेतलेली भेट, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्र भेट आणि आता सुरू झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेमुळे. त्यामुळे दिल्लीत काहीतरी मोठं शिजत असल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून दिले जात आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण घडामोडींमध्ये महाराष्ट्राचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. कारण ऑपरेशन टायगर नंतर शिंदे सेनेचं राष्ट्रीय राजकारणातील वजन वाढल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजप आपल्या या मित्र पक्षाला केंद्रात अधिक प्रतिनिधित्व देणार का, याची उत्सुकता वाढली आहे. आता या सगळ्या चर्चांमध्ये सर्वांच्या नजरा दोन खासदारांवर खिळल्या आहेत. हे दोघे नेमके कोण? त्यांना खरंच केंद्रीय मंत्री पदाची संधी मिळू शकते का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचीही मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार का? तर चला सध्या निर्माण झालेले हे राजकीय चित्र अगदी सविस्तर पद्धतीने समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, ऑपरेशन टायगरला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर एकनाथ शिंदे यांची केंद्रीय राजकारणातील पकड आणखीनच मजबूत झाली आहे. याआधी शिवसेना शिंदे गटाकडे लोकसभेत एकूण 7 खासदार होते. त्यामुळे केंद्रात शिंदे सेनेचा एनडीए सरकारला पाठिंबा असला तरी देखील दिल्लीच्या राजकारणात शिंदेंचा फारसा प्रभाव नव्हता. विशेष म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रातील एनडीए आणि भाजप सरकार सत्तेसाठी पूर्णपणे नितीश कुमार यांची जेडीयू आणि चंद्रबाबू नायडू यांची टीडीपी या पक्षांवर अवलंबून होता. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांचे असे मत आहे की राज्यासह केंद्रातील आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे ऑपरेशन टायगर राबवले आहे. आता अशातच हे सर्व ठाकरे गटातील बंडखोर खासदार शिंदे सेनेत आल्यामुळे लोकसभेत सत्ताधारी एनडीएची बाजू आणखीनच मजबूत झाली आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेल्या या राजकीय कामगिरीचे त्यांना व त्यांच्या पक्षाला मोठे बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. कारण देशातील राजकीय इतिहास पाहिला तर कोणत्याही पक्षाने नेहमीच राजकीय कारकिर्दीच्या आधारावर नेत्यांना जबाबदारी आणि पदे दिली आहेत. त्यामुळे आता शिंदे गटाला देखील अशाच प्रकारे केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आता अशातच या प्रकरणी 2 महत्त्वपूर्ण शक्यता वर्तवल्या जात आहेत. पहिली म्हणजे ठाकरे गटाला सोड चिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केलेल्या बंडखोर खासदारांपैकी काहींना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागणार. आणि दुसरी शक्यता म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे केंद्रात कॅबिनेट मंत्री होणार. कारण आपल्या मुलाला केंद्रीय राजकारणात मोठी संधी मिळवून देण्याची एकनाथ शिंदेंची महत्त्वाकांक्षा असल्याचं सध्या सांगितलं जात आहे. तर चला आता या दोघी शक्यता अगदी व्यवस्थितपणे पडताळून पाहूयात. मित्रांनो, सध्या ठाकरे गटातील बंडखोर खासदारांपैकी राज्यमंत्री पदासाठी 2 नावांची चर्चा सर्वाधिक आघाडीवर आहे. पहिली म्हणजे परभणीचे विद्यमान खासदार संजय जाधव आणि दुसरे म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. जर संजय जाधव यांचा विचार केला तर त्यांची परभणी लोकसभा मतदारसंघात मजबूत पकड मानली जाते. ते या मतदारसंघातून सलग 3 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याआधी ठाकरे गटातील एक विश्वासू आणि प्रभावी नेता अशी त्यांची ओळख होती. म्हणूनच अशा दमदार नेतृत्वाला शिंदेकडून राज्यमंत्री पदावर संधी दिली जाऊ शकते. आता जाणून घेऊयात ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल. मित्रांनो, ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे विद्यमान खासदार आहेत. अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ओमराजे शिवसेनेचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते मानले जातात. धाराशिव लोकसभा मतदारसंघ आणि आसपासच्या परिसरात त्यांची मोठी पकड मानली जाते. ज्यावेळी ऑपरेशन टायगर आपल्या अंतिम टप्प्यात होते, अगदी त्यावेळी ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता. एकीकडे ठाकरे गटाकडून ओमराजेंना पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न केले गेले, तर दुसरीकडे शिंदे गटाने पण त्यांना तयार करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणी ओमराजेंची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. आता अशातच पक्षात त्यांची बार्गेनिंग पॉवर अधिक असल्यामुळे त्यांना देखील राज्यमंत्री पदावर संधी मिळण्याची शक्यता आहे.
परंतु आता त्यामुळे शिंदे गटातील राजकीय समीकरणात काही प्रमाणात बदल होण्याची अपेक्षा आहे. कारण जर ठाकरे गटातील या बंडखोर खासदारांना मंत्रिपद मिळाले तर शिंदे गटाकडे आधीच असलेले मंत्रिपद कमी होऊ शकते. कारण सध्या आयुष खात्याचा प्रभाव असलेले राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना साईडलाईन केलं जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रतापराव जाधव यांच्या कामकाजाबद्दल केंद्रात नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात प्रतापराव जाधव यांचे मंत्रिपद राहणार की जाणार याबद्दल सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. पक्ष संघटनेच्या दृष्टीने राज्य मंत्रिपद विदर्भात ठेवायचे की मराठवाड्यात यावरून सध्या शिंदेच्या शिवसेनेत चर्चा सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे गटात आलेल्या खासदारांपैकी संजय जाधव ज्येष्ठ खासदार आहेत. त्याचप्रमाणे ओमराजे निंबाळकर देखील प्रभावी आहेत. त्यामुळे या दोघींच्या माध्यमातून पक्ष संघटन आणखीन मजबूत करण्याचा शिवसेनेचा मानस आहे. मात्र शिंदे गटातील सर्व खासदारांमध्ये ज्येष्ठ असलेल्या प्रतापराव जाधव यांना वळगवायचं की नाही यावरून शिंदेच्या शिवसेनेत चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येते. परंतु कॅबिनेट मंत्री पदासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव अंतिम झाल्याची सूत्रांची माहिती आहे. कारण श्रीकांत शिंदे यांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची देखील पसंती आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. सध्या ठाकरेंचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात गेल्यामुळे शिंदे सेनेतील एकूण खासदार संख्या ही 13 झाली आहे. यामुळे खासदारांची सर्वाधिक संख्या असणारा शिवसेना शिंदे गट हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे पक्षाचे वाढते वजन लक्षात घेता पदरात अधिक मंत्रिपद पडण्याची शिंदे गटाची अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व यावर काय भूमिका घेतात त्याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे. परंतु आता शिवसेना शिंदे गट आपल्या पक्षातील मूळ खासदारांना डावलून नवीन खासदारांना संधी देतो का हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.